आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सलगरे येथे 12,000 वृक्षांची लागवड, अटल आनंदवन मियावाकी प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आमचे सलगरे वार्ताहर सागर कांबळे कळवतात की ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2026 मधील अटल आनंदवन घनवन मियावाकी प्रकल्प राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत सलगरे येथे तब्बल 12,000 वृक्षांची लागवड उत्साहात करण्यात आली। झाड म्हणजे जीवनाचा श्वास, झाड म्हणजे निसर्गाचा विश्वास हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प कृतीत उतरवण्यात आला। आज लावलेले प्रत्येक रोपटे हे भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, हिरवेगार पर्यावरण आणि समृद्ध जीवनाची अमूल्य भेट ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। या वृक्षारोपण कार्यक्रमात सलगरेच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच रुपाली हारगे व रमेश साळके, माजी आदर्श सरपंच तानाजीराव पाटील, ग्राम महसूल अधिकारी विजया कगुडे, ग्रामपंचायत अधिकारी एवाय भाते, वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले, वनपाल विश्वास पाटील व रेणुका पाटील, वनरक्षक MP शेगावे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार ननावरे, अंगणवाडी सेविका गोदाबाई लोहार व रेहान नदाफ, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 चे शिक्षक विद्यार्थी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोष्टी, युवा उद्योजक सुहास कुंडले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एकतरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले। गावामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या किंवा वन विभागावतीनं या ठिकाणी मियावाकीचं उद्घाटन नुकतंच या सलगर गावच्या आद्यनागरिक सरपंच जयश्रीताई पाटील, त्याचबरोबर ग्रामसेवक तलाठी आणि सर्वच वन विभागाचे अधिकारी आणि गावामधील सर्वच मान्यवर आणि आमचे लहान भावंड बहिणींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। वास्तविक 1-2 एकर जागा यांना उपलब्ध करून घेण्याची गरज होती, पण एवढी जागा गावालगत उपलब्ध नसल्यामुळं आणि उर्वरित ठिकाणी पहिलेचीच झाडं असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला जागा मोठ्या प्रमाणामध्ये देता आली नाही। पण बाहेर करूनसुद्धा एवढा मोठा चांगला प्रकल्प गावाच्या बाहेर असणंसुद्धा काय फार बरोबर वाटलं नाही, म्हणून थोडी जागा कमी असू दे पण गावालगत असू दे, या प्रकल्पा शेजारीच ग्राउंड आहे, त्याला लागूनच त्या ठिकाणी नाना नानी पार्क ग्रामपंचायतीच्या वतीनं उभं करायचा विचार आहे, जेणेकरून गावामधली वृद्ध माणसं असतील नातवंडांना घेऊन या ठिकाणी जरी आले तरीसुद्धा मुलं त्या झोपाळा पाळणा वगैरे याच्यामध्ये खेळतील। त्या वयोवृद्धांना फिरायचं म्हटलं तर सुद्धा याच्यामध्ये थोडंसं बसायला बाकडे वगैरे टाकून त्यांना एक मनमुराद आनंद लुटण्याचं एक ऑक्सिजन पार्क म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रकल्प वन विभागानं हाती घेतलेला आहे। खरोखरच या ठिकाणी मनापासून वन विभागांना ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो। या प्रकल्पाचं उद्घाटन आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या वतीनं घ्यायचं ठरलं होतं, पण थोडंसं त्यांचं काम अचानक निघालं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण आपल्या स्तरावरती सदरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करून घ्यावं, म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे। नक्की हा जो काही मियावाकी आहे तो तालुक्यांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा उभा राहील एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं साहेब या ठिकाणी तुम्हाला जे काही मदत लागेल, आता मदत म्हणजे पाण्याचीच मदत फार महत्त्वाची आहे। समजून चला, इथं पाण्याचे बोर आहेत, त्याच्यामधून तुम्हाला पाणी मिळेल, उन्हाळ्याला पाणी कमी पडलं तर ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, टँकरसुद्धा आहे, तुम्ही फक्त बाबा आम्हाला या ठिकाणी असाचं पाणी पाहिजे म्हणून सांगितलं तर नक्की सदरचं ट्रॅक्टर टँकर विना मोबदला ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल असं सरपंच आणि ग्रामसेवकाच्या वतीनं या ठिकाणी सांगतोय। आणि हा प्रकल्प गावाच्या दृष्टीनं फार चांगला आणि महत्त्वाचा आहे। या प्रकल्पाचं एकंदरीत जपणूक तळहाताच्या फोडाप्रमाणे नक्की आम्ही करू एवढं विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। पुन्हा एकदा वन विभागाचं मनापासून धन्यवादही देतो आणि आभारी मानतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।